नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात DSM न्यूज आणि आज आपण पाहणार आहोत धारूर शहरातील टॉप 5 नगरसेवक. नगराध्यक्ष पदासाठी ठरलेले गेम चेंजर प्रभाग आणि शेवटी फक्त 2 मतांनी जिंकलेला थरारक विजय, ज्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या निवडणुकीत काही नगरसेवकांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 8 राष्ट्रवादी अजित पवार गटच्या सुप्रिया जाधव तब्बल 1159 मतांनी ऐतिहासिक आघाडी. हा धारूर शहरातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला असून नगराध्यक्ष पदासाठी हा प्रभाग निर्णायक ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर प्रभाग क्रमांक 8 राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश सावंत 955 मतांची भक्कम आघाडी, ज्यामुळे अध्यक्ष निवडीत पक्षाला थेट फायदा झाला. तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रभाग क्रमांक 9 राष्ट्रवादी अजित पवार गट अश्विनी गायके 821 मतांचा दणदणीत विजय. महिला मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून आला. चौथ्या क्रमांकावर प्रभाग क्रमांक 9 भाजपचे विनायक शिंगारे 766 मतांची आघाडी. राष्ट्रवादी विरोधात ही लढत जिंकत भाजपचा शहरातील सर्वात मजबूत विजय. आणि 5व्या क्रमांकावर प्रभाग क्रमांक 6 राष्ट्रवादी अजित पवार गट सय्यद बानोबी शौकत अली 669 मतांची आघाडी. अल्पसंख्याक आणि शहरी मतांचे मजबूत समीकरण दिसून आले. आता पाहूया ते प्रभाग ज्यांनी नगराध्यक्ष पदाचा निकाल ठरवला. सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 8 सर्वाधिक मतदान आणि प्रचंड आघाडी. 2 नंबरवर आहे प्रभाग क्रमांक 8 सलग मोठी लीड, मजबूत बॅकअप. तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रभाग क्रमांक 9 उच्च मतदान, महिला उमेदवारांचा प्रभाव. चौथ्या क्रमांकावर दिसून येत आहे प्रभाग क्रमांक 6 अपेक्षेपेक्षा मोठी लीड. आणि 5व्या आणि शेवटच्या फेरीत प्रभाग क्रमांक 7 शेवटच्या फेरीत फरक वाढवणारा प्रभाग. याच प्रभागामुळे नगराध्यक्ष पदाचा किल्ला 8 8 9 यांनी जिंकून दिला. धारूर शहरात नगराध्यक्ष पदाचा किल्ला 8 8 9 या प्रभागांनी जिंकून दिला. सुप्रिया जाधव, गणेश सावंत ठरले स्टार परफॉर्मर्स. मात्र मित्रांनो, या मोठ्या विजयांच्या गदारोळात असा एक निकाल लागला ज्याची चर्चा आज संपूर्ण धारूर शहरात सुरू आहे. ते म्हणजे प्रभाग क्रमांक 3 राष्ट्रवादी शरद पवार गटचे अक्रम जरगर फक्त 2 मतांच्या फरकाने विजयी झाले. मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून ठेवणारी ही लढत होती. हा विजय लोकशाहीत एक एक मत किती मौल्यवान असते याचे जिवंत उदाहरण ठरले. चहा टपऱ्यापासून सोशल मीडियापर्यंत या 2 मतांच्या विजयाची चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, हा होता धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा सविस्तर, अचूक व विश्वासार्ह आढावा. अशाच स्थानिक आणि खरी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. मी आहे असलम शेख, DSM न्यूज साठी. आपले मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र.